नमस्कार मित्रांनो, कुख्यात गुंड शरद मोहोळचा साथीदारानेच केला गेम। लग्नाच्या वाढदिवशी 4 गोळ्या झाडत काढला काटा। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास बंदुकीतून 4 गोळ्या झाडण्यात आल्या। मोहोळ याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने अन्य साथीदारांच्या मदतीने गोळीबार केला। लगेच मोहोळ याला खासगी रुग्णालयात व त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। ही घटना सुतारदरा येथील मोहोळ याच्या कार्यालयासमोरच घडली। पोलीस आरोपींचा शोध घेत असून लगेच ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता, त्यामुळे कोथरूड येथील त्याच्या स्वतःच्या कार्यालयात नातेवाईक आणि शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होती। शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून तो बाहेर पडत होता। इतक्यात गर्दीतून 4 जण पुढे आले। त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर बंदुकीतून बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये खांद्याला व त्याखाली गोळ्या लागल्या। पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपींना पकडण्यात यश आले। गुन्हा घडल्यानंतर लगेच गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहर, ग्रामीण आणि सातारा कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली। पोलीस तपासादरम्यान पुणे सातारा रस्त्यावरील किकवी शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट गाडीत आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या 4 चाकीचा पाठलाग करून गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर या मुख्य आरोपीसह अन्य 7 आरोपींना ताब्यात घेतले। यावेळी आरोपींकडे 3 पिस्टल, 3 मॅगझिन, 5 राऊंड आढळून आले। यासह पोलिसांनी 2 4 चाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत। दरम्यान आरोपींनी हा गुन्हा जमिनीच्या आणि पैशांच्या जुन्या वादातून केल्याचे पोलिसांना सांगितले।